चला वसई कोळीवाडा संघ आपण शतरक्षण सजवायचा आहे। आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट्स नायगाव विरुद्ध वसई कोळीवाडा या दोन संघांमध्ये आरके एंटरप्राइजेस व द ग्रेट मराठा साइड स्पोर्ट्स क्रिकेट क्लब व आशापुरा ग्रुप आयोजित नायगाव कोळीवाडा चषक 2025 चा आपण दैदिप्यमान क्रीडा सोहळा पाहतोय। खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली। पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा दीपेशदादा दिंडेकर यांची अप्रतिम मेहनत या स्पर्धेसाठी दरवर्षी आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या स्पर्धेला खऱ्या अर्थानं तन मन धन अर्पण केलं जातं। याही वर्षी त्यांच्याच माध्यमातून आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय। खऱ्या अर्थानं जियांश 11 या संघाच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते आणि आतापर्यंत जर पाहिलं ना तर सातत्यानं खूप चांगलं आयोजन त्यांचं राहिलंय आणि याही वर्षी त्यांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं। आजच्या दिवसामध्ये याच परिसरातील एक नामवंत समालोचक अक्षयजी साटम सरांचा आवाज आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये ऐकतोय। खरं तर सकाळच्या सत्रापासून त्यांचा आपण आवाज ऐकतोय। आम्ही देखील उशिरानो या स्पर्धेला जॉईन झालेत। खरं तर आयोजकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय। खऱ्या अर्थानं आम्ही आयोजकांना इन्फॉर्म देखील केलं होतं की आमचं या स्पर्धेमध्ये येणं थोडं उशिरा होईल आणि खऱ्या अर्थानं आयोजकांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, त्यासाठी आभार। जाऊया मॅचच्या दिशेने। सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे। एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाची आपल्याला एका बाजूला पाहायला मिळतोय फलंदाज रुपेश कोळी आणि त्याच्या सोबतीनं फलंदाज जर पाहिला तर आपण सनी या फलंदाजाला पाहतोय। 5 षटकांचा सामना आहे, त्यामुळे हा सामना देखील रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल। मागील सामन्यामध्ये 67 धावा धावफलकावरती जोडल्या होत्या आरके एंटरप्राइजेस या संघानं आणि 5 षटकामध्ये 67 धावा त्या संघाने डिपेंड केल्या आणि तिथून जर पाहिलं ना तर गोलंदाजी त्या संघाची चांगली राहिली। वसई कोळीवाडा संघ याच मैदानावरती चॉकोबार चषकामध्ये अंतिम विजेता संघ राहिला होता। खऱ्या अर्थानं फायनलच्या मॅच मध्ये एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाचा अगदी पराभव केला होता आणि पुन्हा एकदा दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात याच मैदानावरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाचं एक घरचं मैदान आहे वाल्मिकेश्वर क्रीडा नगरी। खऱ्या अर्थानं याच मातीमध्ये याच मैदानावरती एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ घडलाय आणि पुन्हा एकदा त्याच मैदानावरती हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय। पंच अधिकृत इशारा करतील सामन्याला होती सुरुवात। षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती I1 आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रुपेश कोळी आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज तयार, पहिलाच बॉल। या मॅच मध्ये दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि प्रेक्षक मायबापांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। षटक क्रमांक पहिला गोलंदाज तयार, पहिलाच बॉल ओव्हर द विकेट। यावेळेस पाहिलं तर कमी गतीनं हा चेंडू टाकलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता। इट इज अ वाईड बॉल। दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला। दिशा आणि दशा या दोन शब्दामध्ये वेलांटीचा फरक आहे। खरं तर तुमची गोलंदाजीची दिशा चुकली ना तर तुमच्या संघाची दशा होते। खरं तर एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे मिळाली। गोलंदाज I1 न पहिल्या चेंडूवरती चुकी केली आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव खर्च केली या मॅच मध्ये। यावेळेस पाहिला तर रिलीज पॉइंटला थोडासा अडथळा निर्माण झाला आणि इथे डेड बॉल पाहायला मिळतोय। खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना तुम्हाला रिलीज पॉइंटला स्वतःला खूप छान पद्धतीने बॅलन्स करावं लागतं आणि तिथून जर पाहिला तर चेंडू रिलीज करावं लागतं आणि इथून जर पाहिला तर चेंडू हातातून निसटला। कमी गतीनं हा चेंडू टाकलाय, आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न रुपेशने केला, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय। फिल्डिंग चांगली आहे परंतु 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती। 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 3 या आकड्यावरती। 3 धावा धावफलकावरती तुम्ही या मॅच मध्ये पाहताय। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि सर्वात अनुभवी गोलंदाज I1 बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय वसई कोळीवाडा या संघाचा। ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार। यावेळेस पाहिला तर चेंडूला अगदी जर पाहिला तर चांगल्या पद्धतीने खेळलाय, सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे। 4 धावांसाठी येतोय चौकार रुपेश कोळीच्या बॅटमधून। फुलटो चेंडू होता आणि त्या चेंडूला स्लॉग हिट केलाय रुपेश कोळीनं। कमालीचा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलाय, इनफिल्डला खेळलं होतं। ओव्हर द विकेट पुन्हा एकदा
यावेळेस देखील कमी गतीने बॅकफुटला जाऊन चेंडूला पुल केलाय, पॉवरफुल स्ट्रोक. आणखीन एक दर्जेदार फटका येतोय रुपेश कोळीच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा चौकार या मॅच मध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता बॅकफुटला गेले आणि बॅकफुट वरून चेंडूला पुल केलाय आणि सरळ 4 धावांसाठी चेंडूला पाठवलाय. या मॅच मध्ये सलग 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत रुपेशच्या बॅट मधून. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. सर्कलला भेदणारी अगदी फलंदाजी केली जाते. यावेळेस देखील कमी गतीने आणखीन एक दर्जेदार वाह वाह वाव. अजून एक चांगला फटका रुपेशच्या बॅट मधून येतोय षटकार. क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग. थँक्यू. स्टायलिश फटका पाहायला मिळतोय. खरं तर गुडघ्यावरती थोडासा बॅलन्स दाखवला आणि तिथून चेंडूला हिट केलाय आणि सरळ चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडलाय. आयवनच्या विरोधात आक्रमण या मॅच मध्ये पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं आयवन एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात आक्रमण केले गेले. यावेळेस देखील लॉंग ऑनला त्या ठिकाणी रॉक आहे. चांगली फिल्डिंग रॉकच्या माध्यमातून फक्त सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती दाफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 18 या आकड्यावरती. चांगली आश्वासक सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत 18 धावा. रुपेश कोळी मागील काही दिवसापासून त्याची बॅट शांत होती, परंतु आज या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये त्याची बॅट धावांची भाषा बोलते. यावेळेस देखील जर पाहिला तर फटका करण्याचा प्रयत्न. सनीचा हा फटका फसला. तिथे फिल्डर आहे त्याने टिपलाय झेल. पहिला धक्का एकविरा स्पोर्ट नायगावला बसतोय. फलंदाज बाद. साऱ्यांची उमेद साऱ्यांची कोईश साऱ्यांचा बनलाई आधार. साऱ्यांची उमेद साऱ्यांची कोईश साऱ्यांचा बनलाई आधार. ज्याच्या मनात समाज हित असरंजित किनी दादार. 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 थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता सनी बॅकफुटला गेले होते आणि बॅकफुट वरून जाऊन पुल करण्याचा प्रयत्न त्याने केला आणि मिस टाइम फटका होता आणि स्क्वेअर लेग रिजनला सर्कल मध्ये फिल्डर होते आणि त्यांच्या माध्यमातून हा झेल टिपलाय. खरं तर टायमिंग व्यवस्थित करू शकले नव्हते. स्वतःवरती निराश दिसले सनी या मॅच मध्ये आणि मैदान सोडताना अगदी त्यांच्या चेहऱ्यावरती भरपूर काही सांगून गेलेत. कारण या चेंडूवरती मोठा फटका ते खेळू शकले असते, परंतु टायमिंग करता आलं नव्हतं आणि फलंदाजी ते बाद झालेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाने धावफलकावरती धावा केल्यात. त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 धावा. नवीन फलंदाज शैलू मैदानावरती दाखल होतोय. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज गॅटिन मानकर आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. परंतु इथून जर पाहिलं ना तर सातत्यानं चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण 5 षटकांचा सामना आहे. 60 पेक्षा जास्त धावा कराव्या लागतील. वसई कोळेवाडा संघ या संघाकडे बॅटिंग चांगली आहे. राऊंड विकेट. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. लॉंग ऑनला रॉक आहे तिथे, परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन बॉल सीमारेषा ओलांडतोय. रुपेश कोळीच्या बॅट मधून आणखीन एक येतोय तडाका. बॉल सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. गॅटिन मानकरच्या पहिल्या चेंडूवरती इथे सुंदर फटका पाहायला मिळाला. यावेळेस आणखीन एक मोठा फटका. उंची जास्त आणि लांबीही जास्त. बॉल जातोय लांब 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 लचक. षटकार रुपेश कोळीच्या बॅट मधून. थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग करतायत रुपेश कोळी या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये त्यांची बॅट षटकार चौकारांची भाषा बोलते. सुरुवातीला आयवनच्या विरोधात आक्रमण आणि ते गॅटिन मानकरच्या विरोधात देखील आक्रमण. हो, यावेळेस पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला. इट्स अ वाईड बॉल. अजून एक धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती
29 या आकड्यावरती 29 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता या मॅच मध्ये. हो, यावेळेस फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. खुलवा टप्प्याला चेंडू होता, फक्त सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु यष्टिरक्षक त्या ठिकाणी पोहोचले, चेंडूला स्टॉप केला आणि ते डॉट चेंडू आलाय. गटीन मानकर देखील वैविध्यपूर्ण विविधता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत आहेत. यावेळेस लोअर फुलटा चेंडू होता, खऱ्या अर्थानं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु दिशाहीन चेंडू आहे. व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. मागील 3 चेंडू जर पाहिले तर त्यामध्ये 2 व्हाईट बॉल, त्यामध्ये 1 डॉट चेंडू. खऱ्या अर्थानं फलंदाज रुपेश कोहलीच्या समोर चेंडू ठेवल्यानंतर धावा आलेल्या आहेत. इथे जर पाहिलं तर थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न गॅटिन मानकर करतोय, परंतु त्याने 2 चेंडू वाईट टाकलेत. गॅटिन मानकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो, यावेळेस पाहिलं तर फुलटा चेंडू होता, फक्त चेंडूला दिशा दिली. काऊ कॉर्नर फेस मध्ये फिल्डर आहे, तिथे 2 धावा मिळतील. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं फुलटॉस चेंडू होता, परंतु फक्त दिशा दिली आणि 2 धावा रुपेश कोहलीला मिळाल्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 32 या आकड्यावरती. 32 धावा धावफलकावरती. यावेळेस मोठा फटका, वा, समोरच्या दिशेने आणखीन एक तडाखा. बॉल सीमारेषा ओलांडतोय, येतोय षटकार. 40 वर्षे जुना हा संघ परंपरेने चाललाय. संकटे आली कितीतरीही कुणा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय अनेक सामने. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. सरळ बॅटना समोरच्या दिशेने फटका सजवलाय. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट आलाय षटकार या मॅच मध्ये रुपेशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं तर कमी गतीने हा चेंडू टाकलाय. खऱ्या अर्थानं टप्पा पडल्यानंतर चेंडू वळतोय. इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. 11 चेंडू मध्ये 35 धावांवरती खेळतोय रुपेश कोहली. या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग त्याने आतापर्यंत केलेली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाने धावफलकावरती धावा केल्या. त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 38 धावा. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती रॉक हा गोलंदाज दाखल झाला आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज शैलेंदर आपल्याला पाहायला मिळतो. अर्थात शैलूला तुम्ही पाहताय मैदानावरती त्या ठिकाणी पाणी द्यायचं आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर भरपूर जास्त उष्णता आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे आयोजकांना देखील विनंती आहे, जेव्हा जेव्हा खेळाडूंना पाणी लागेल तेव्हा तुम्ही प्लीज मैदानावरती पाण्याची सुविधा उपलब्ध करा. खऱ्या अर्थानं सध्याच्या घडीला भरपूर जास्त उष्णता आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे अशा कंडिशन मध्ये क्रिकेट खेळणं खेळाडूंसाठी थोडंसं डिफिकल्ट आहे आणि त्यामुळे पाणी शरीरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये नसलं ना तर डिहायड्रेशन सारखा आजार तुम्हाला होऊ शकतो आणि तो आजार गंभीर असतो. कारण अशा कंडिशन मध्ये फलंदाजाला, खेळाडूला, बॅटरला, गोलंदाजाला जर पाहिलं तर तिथे जर पाहिलं तर मैदानावरती उभं राहणं डिफिकल्ट होत असतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा पाण्याची गरज भासेल तेव्हा प्लीज खेळाडूंना देखील विनंती आहे, तुम्ही देखील आयोजकांशी संपर्क साधा आणि लगेच तुम्ही पाण्याची मागणी करू शकता. 2 षटकांचे इथे खेळ संपलाय आणि 2 षटकामध्ये अगदी फ्रंट फुटला आहे या मॅच मध्ये एकविरा स्पोर्ट नायगाव संघ. कारण मॅचच्या पूर्वार्धामध्ये तब्बल 38 धावा या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. रुपेश कोहली आजच्या दिवसामध्ये आक्रमक झालेत. 35 धावांवरती तो खेळतोय. एका बाजूला शैलू नव्यानेच मैदानावरती दाखल झाला, त्याच्याकडून देखील भरपूर साऱ्या अपेक्षा असतील या मॅच मध्ये. रॉक बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. हो, यावेळेस पुलटा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिथे, फिल्डरनं चुकी केलेली नाहीये. काऊ कॉर्नर फेस मध्ये टिपलाय झेल, संपलाय खेळ. आणखीन एक धक्का. एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाला बसतोय शैलू. बॅक टू द पॅव्हिलियन. क्षत्रिय कुलावतौ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय.
रॉक काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूवरती त्यांनी मोठी विकेट प्राप्त केली, शैलूला बाद केलं. आणि खऱ्या अर्थानं रॉकचा जर आपण विचार केला तर भिवंडीमध्ये देखील तो दाखल झाला होता काही दिवसापूर्वी आणि तिथे देखील त्याने चांगली गोलंदाजी केली होती बालाजी चषकामध्ये. आणि याही स्पर्धेमध्ये तो पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय. ओ इथे फुलटॉस चेंडू आहे, फटका फसलाय, फिल्डर पोहोचतील का, प्रयत्न करतायत, प्रयत्न चांगला होता परंतु इथून 2 धावा मिळतील संचितला. फटका फसला होता. खरं तर लॉंगॉन वरून फिल्डर मिडॉनला आले होते झेल घेण्यासाठी आणि 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 40 या आकड्यावरती. 40 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. या षटकामध्ये धावा थांबवण्याचा प्रयत्न रॉक करतोय. पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट प्राप्त केली. इथे संचित कोळीला देखील त्यांनी फसवलंच होतं परंतु फिल्डर पोहोचले नव्हते. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. सरळ बॅटनं समोरच्या दिशेने खेळत फिल्डर आहेत लॉंगॉन वरून पुढे आलेत आणि त्यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 41 या आकड्यावरती. 41 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. रॉकनं या षटकामध्ये धावा थांबवलेत कारण 3 चेंडू त्याने टाकलेत आणि 1 विकेट प्राप्त केली आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी रॉकच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो खोलवाटा पर्यंत चेंडू होता. चांगला ड्राईव्ह, चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंगॉनचा फिल्डर पुढे आला, सिंगलच मिळते. फुलर लेनचे चेंडू टाकले जात आहेत आणि इथून जर पाहिलं तर चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रदान करणारा फटका रुपेश कोळीच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. आज जर पाहिलं तर रुपेश कोळी चांगल्या अंदाजामध्ये खेळतोय. खरं तर मोठे फटके देखील त्याच्या बॅट मधून आलेत आणि सिंगल डबल्स देखील तो घेतोय. सेन्सिबल क्रिकेट देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. कोलात टाकलाय परंतु समोरच्या दिशेने खेळले. चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. गॅप मध्ये बॉल थांबणार नाही. संचित कोळीच्या बॅट मधून देखील येतोय तडाखा. बॉल सीमारेषा ओलांडतोय, येतोय चौकार. सारे जय भवानी जय शिवराय. महाराजांचं संगीत आपण ऐकतोय. आपण नुकतीच शिवजयंती साजरी केली. खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवजयंतीचा आपण उत्सव साजरा केला. शिवबा लढला म्हणून अवघा महाराष्ट्र घडला आणि अखंड महाराष्ट्रात आपण ताट मानेने जगायला शिकलो. अशा अखंड महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया मॅचच्या दिशेने. रॉक पुन्हा एकदा. यावेळेस देखील खोलवर टपाला चेंडू होता. चांगला ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफला फिल्डर आहे तिथे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि इथे देखील सिंगल पाहायला मिळते. रॉकच्या या षटकामध्ये जर पाहिलं ना तर सातत्यानं यॉर्कर चेंडू टाकण्याचा त्याने प्रयत्न केलाय आणि यॉर्कर चेंडू टाकत असताना प्रामुख्याने 2 गोष्टी तुम्हाला विचारात घ्याव्या लागतात. जर यॉर्कर चेंडू टाकत असताना चेंडू पुढे पडला ना तर तो ओव्हर पिच बनतो आणि मागे पडला तर फुलटॉस बनतो. बरोबर पॉपिंग क्रीज मध्ये तुम्हाला टाकायचा आहे अर्थातच यॉर्कर. आणि इथे संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 47 या आकड्यावरती पाहायला मिळते. या षटकामध्ये फक्त 9 धावा रॉकने खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये आयवनने 18 धावा खर्च केल्या. तदनंतर या षटकामध्ये गॅटिन मानकर त्याने 20 धावा खर्च केल्या आणि रॉकनं लाजवाब कमबॅक केला. खऱ्या अर्थाने शैलू सारख्या मोठ्या खेळाडूला त्यांनी बाद केलं आणि तदनंतर मोठे फटके खेळण्यासाठी फलंदाजांना रोखलं. फक्त 9 धावा या मॅच मध्ये त्याने खर्च केल्या. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मिल्टन आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. यावेळेस बॅटची एज अँड टेकन अनदर गॉन. फलंदाज बाद.
स्पोर्ट्स नायगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय, कारण हे दोन भरपूर मोठे सिनियर खेळाडू आहेत या संघाचे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ चांगली कामगिरी करत असतो। इथे विशाल कोळी मैदानावरती दाखल होतो या मॅच मध्ये, परंतु मिल्टन काय जबरदस्त गोलंदाजी करतात। पहिल्या चेंडूवरती विकेट त्यांनी प्राप्त केली, फलंदाज संचितला बाद केलं। ओव्हर द विकेट पुन्हा एकदा हो, यावेळेस पहिला तर चेंडूला लिव्ह केलाय, सोडलाय, परंतु ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे। इट इज अ व्हाईट बॉल। एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते। संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 48 या आकड्यावरती। इथून जर पाहिलं तर वाचण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजानं। ओव्हर द विकेट पुन्हा एकदा मिल्टन। यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता। ज्या उंचीसाठी विशाल खेळले होते ती उंची प्राप्त होत नाही। इथे चेंडू आलाय डॉट। चांगली गोलंदाजी मागील 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते। सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 38 धावा, मागील षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या। याही षटकामध्ये मिल्टन कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, त्याची गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते। रनवे मध्ये थोडासा अडथळा, अगदी रनवे चुकला तर चेंडू चुकतो आणि अगदी चांगलं नियंत्रण त्याने दाखवलं। संघाची धावसंख्या जर पाहिली तर 48 या आकड्यावरती। यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, लॉंग ऑनला फिल्डर आहे तिथे, झेल घेण्याचा प्रयत्न, आणखीन एक झेल या मॅच मध्ये। फलंदाज विशाल कोळी निघालेत परतीच्या प्रवासाला। 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद। नवीन फलंदाज डायगो मैदानावरती दाखल होतोय। विशाल इथे बाद झालेत। मोठा फटका खेळण्याचा औदार्य विशालने केला आणि तिथून ते बाद झाले त्या मॅच मध्ये। डायगो मैदानावरती दाखल होतोय। खऱ्या अर्थाने एका बाजूला रुपेश कोळी काय जबरदस्त बॅटिंग करतायत, परंतु दुसऱ्या बाजूनं फलंदाजांना चांगली बॅटिंग करता आलेली नाहीये त्या मॅच मध्ये। 48 धावांवरती आतापर्यंत स्कोर कार्ड पाहायला मिळतं। डायगो साठी देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला। खोलवर टप्प्याला चेंडू होता, चांगला ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफला फिल्डर आहे। फक्त सिंगलच मिळते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 49 या आकड्यावरती। या षटकामध्ये धावा थांबल्यात कारण मिल्टननं जबरदस्त कमबॅक केलाय। चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते, फलंदाजाला रीड करून गोलंदाजी त्यांनी दाखवली या षटकामध्ये। यावेळेस पुलचा फटका, रुपेश कोळी थांबणार नाही, त्यांच्या बॅट मधून आणखीन एक धमाका येतोय। शेड्यूला सरळ पाठवतायत सीमारेषेच्या पलीकडे। षटकार हा संघ अजूनही टिकलाय। मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो शान आहे। जेपी कपिलच्या फिरकीचा आम्हाला अभिमान आहे। थँक्यू। अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे पंच, अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे। संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 55 या आकड्यावरती। तब्बल 42 धावांवरती रुपेश कोळी या मॅच मध्ये खेळतोय। 13 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि त्याच्या बॅट मधून 42 धावा। काय जबरदस्त बॅटिंग करतात। खरं तर या षटकामध्ये धावा येत नव्हत्या आणि जबरदस्त पुलचा फटका रुपेशच्या बॅट मधून आलाय। कमी गतीनं हा चेंडू टाकलाय, ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळतोय। इट इज अ व्हाईट बॉल। एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळते। संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती अब तक 56 या आकड्यावरती। 56 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। चांगल्या स्थितीमध्ये एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। खऱ्या अर्थानं धावा येत नव्हत्या, परंतु इथून षटकार आला आणि एक्स्ट्रा धाव देखील येते। कमी गतीने हा चेंडू टाकलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी, फिल्डर तिथे आहेत आणि महत्वाची विकेट रुपेश कोळी इथे बाद झालेत, परंतु बाद होण्यापूर्वी त्यांच्या बॅट मधून तब्बल 42 धावा आणि 42 धावांवरती रुपेश कोळी या मॅच मध्ये थांबतोय। फलंदाज बाद।
खरी किरता परी दिनशी खरी किरता परी लहरी भगवा रिप्ले मध्ये आपण पाहू शकता अगदी कमी गतीनं हा चेंडू टाकला होता, फिंगर रोल केले होते आणि खऱ्या अर्थानं ओव्हरपेच चेंडू होता. बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु स्ट्रोक खेळल्यानंतर थोडासा चेहरा जो आहे अगदी उंचावरती गेला आणि अगदी चेंडू देखील उंचावरती गेला. बॅलन्स नव्हतं फटक्यामध्ये आणि त्यामुळे भरपूर जास्त एलिव्हेशन मिळालं आणि डिस्टन्स कमी आपल्याला पाहायला मिळालं आणि रुपेश कोई ते बाद झालेत. खरं तर नियंत्रण नव्हतं या फटक्यावरती आणि फलंदाज रुपेश कोई या मॅच मध्ये बाद होत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 56 या आकड्यावरती. 4 षटकांचा खेळ संपला आणि चांगल्या स्थितीमध्ये एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ तुम्ही पाहताय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय निमेश सांदणे. हा गोलंदाज आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं गोलंदाजाची भूमिका तो बजावत असतो परंतु इथे फलंदाजाची जबाबदारी त्याच्यावरती असेल. परंतु स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय डायगो हा फलंदाज. गोलंदाज पॉली ट्रॅक वरती रॉक आपल्याला पाहायला मिळतोय ओव्हर द विकेट. मागील षटकामध्ये रॉकनं चांगली गोलंदाजी केली होती, 9 धावा खर्च केल्या आणि तिथून मिल्टननं देखील 9 धावा खर्च केल्यात. 56 धावा धावफलकावरती पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ त्या मॅच मध्ये बॅटिंग करतोय आणि 56 धावा धावफलकावरती लावल्यात आतापर्यंत. खोलात टाकला होता, फक्त चेंडूला दिशा दिली, स्टॉप केलं होतं मनगटाच्या साह्यानं आणि सेकंडचा कॉल आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळते आणि ते 2 धावा पूर्ण केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 58 या आकड्यावरती. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट डायगो आणि निमेश सांदणे या 2 फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कारण अवघड चेंडू होता परंतु काय खुबीनं हा चेंडू डायगोनं फिरवला होता. खरं तर कलात्मक क्रिकेटचा आविष्कार त्याने सादर केला होता कारण यॉर्कर चेंडू होता आणि तिथून फटका खेळणं डिफिकल्ट असतं फलंदाजांसाठी परंतु इथे अगदी सोपं करून दाखवलं होतं डायगोनं आणि 2 धावा त्याला मिळाल्या या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या 58 या आकड्यावरती. यावेळेस पहिला तर चेंडूला फ्लिक केला, फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एकदा मिळाली, सेकंडचा कॉल केला, फिल्डिंग खराब आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार डायगोच्या बॅट मधून. थँक्यू. अष्टविनायक नायगाव संघाचा कॅप्टन आणि पांजू स्पोर्ट पांजू संघाचा कॅप्टन आपण यायचा टॉस करण्यासाठी. यानंतर आपला सामना असणार आहे अष्टविनायक नायगाव आणि पांजू स्पोर्ट पांजू दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी. यानंतर आपला सामना असणार आहे. परंतु काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला, फ्लिकचा फटका डायगोच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी. डायगो देखील चांगली बॅटिंग करतोय, सिंगल डबल्स घेत आहेत आणि एक मोठा फटका देखील त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. रॉक पुन्हा एकदा यावेळेस देखील चांगला चेंडू होता परंतु खेळण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी जर पाहिलं तर शॉर्ट लेगला फिल्डर आहेत, सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती धावफलकावरती 63 या आकड्यावरती. 63 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर पंच मॅच बॉल आलेला आहे, हा बॉल घ्यायचा. खरं तर रॉकने जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. मागील षटकामध्ये 9 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि याही षटकामध्ये तो चांगला प्रयत्न करतोय. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये भरपूर जास्त धावा फलकावरती लागल्या होत्या परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न वसई कोलीवाडा या संघाने देखील केलाय. रॉक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. फ्लाइंग स्लिप मध्ये शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहे तिथे फक्त सिंगलच मिळते. चांगली गोलंदाजी, सातत्यानं खोलवर टप्प्याचे चेंडू टाकले जातात या मॅच मध्ये आणि इथे जर पाहिलं ना तर जबरदस्त गोलंदाजी. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 6 धावा खर्च केल्या परंतु तदनंतर मागील 2 चेंडूवरती 2 सिंगल आलेले आहेत. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार.
Oh, यावेळेस अराउंड द लेग 3 फ्लॅच हिट. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्टा उद्ध्वस्त, दांडी गुल, फलंदाज बाद. या पालघर जिल्ह्यात, या नायगाव शहरात, या पालघर जिल्ह्यात नायगाव शहरात नाव गाजतय कोणाचा. पालघर जिल्ह्यात नायगाव शहरात नाव गाजतय कोणाचा. नाव गाजतय कोणाचा. चंद्रगाचा चंद्र गावाच्या आरके ग्रुपचा. नाव गाजतय कोणाचा. चंद्र गावाच्या आरके ग्रुपचा. नाव गाजतय कोणाचा. चंद्र गावाच्या आरके ग्रुपचा. नाव गाजतय कोणाचा. चंद्र गावाच्या आरके ग्रुपचा. थँक्यू. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलेला आहे. या षटकामधील अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 64 या आकड्यावरती. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत रॉक. मागील चेंडूवरती 3 फ्लॅच हिट केलं फलंदाज डायगोला. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अमन हा फलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट रॉक आपल्याला पाहायला मिळतो. या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी रॉकची राहिली. यावेळेस देखील फुलटॉस चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु तिथे जर पाहिला तर स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न निमेशने केलेला आहे परंतु इथे धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय आणि इट्स अ वाईड बॉल. इथे खराब चेंडू देखील पाहायला मिळतो. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 65 या आकड्यावरती. 65 रन्स ऑन बोर्ड तुम्ही पाहताय. 65 धावा फलकावरती जोडल्या आहेत. एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाने पहिल्या डावामध्ये आतापर्यंत म्हणजेच काय चांगली बॅटिंग केलेली आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये 67 धावांचं टार्गेट आरके एंटरप्राइजेस संघाने ठेवलं होतं आणि तिथून पापडी 11 संघ पराभूत झाला होता. म्हणजेच आतापर्यंत एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ जर पाहिला ना तर चांगल्या स्थितीमध्ये या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कारण आतापर्यंत त्यांनी चांगली धावसंख्या उभारलेली आहे. तब्बल 65 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. नवीन फलंदाज गणेश मैदानावरती दाखल होते परंतु स्ट्रायकिंग एंडला निमेश सांदणे आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती रॉक पुन्हा एकदा. यावेळेस देखील चांगला चेंडू होता खोलवर टप्प्याचा परंतु चेंडूला जर पाहिलं तर अगदी मनगट्याच्या साहाय्याने खेळले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद. फलकावरती धावा जोडल्या गेल्या त्या 66 धावा आणि 67 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये वसई कोळीवाडा या संघाच्या विरोधात आपण पाहतोय. चला या दोन्ही संघाचे कॅप्टन पांजू स्पोर्ट पांजू संघाचा कॅप्टन आणि अष्टविनायक नायगाव संघाचा कॅप्टन आपण यायचा. मॅच समरी आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जबरदस्त टेलिकास्ट टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून पहिल्या डावातील आपण समरी पाहतोय. खऱ्या अर्थानं रुपेश कोहलीनं 14 चेंडूचा सामना केला त्याच्या बॅटमधून 42 धावा. तदनंतर सनी बोकाले एका चेंडूचा त्यांनी सामना केला. धाव त्याच्या बॅटमधून आलेली नाही. शैलू देखील शून्यावरती बाद झाला. संचितनं 5 चेंडूचा सामना केला त्याच्या बॅटमधून 8 धावा. तदनंतर विशाल कोहली देखील शून्यावरती बाद झाला. डायगोनं देखील 8 धावा बनवल्या. निमेश सांदणे 2 चेंडूमध्ये त्याने 2 धावा. अमन शून्यावरती राहिला. खरं तर त्याला स्ट्राईकच देखील मिळाली नव्हती परंतु गोलंदाजी रॉकनं कमालीची केली. सर्व गोलंदाज अपयशी ठरले परंतु रॉकनं थोडस डोकं वरती केलं कारण त्याच्या 2 षटकामध्ये जर पाहिलं तर 19 धावा त्यांनी जरूर खर्च केल्या परंतु 2 महत्वाचे विकेट त्यांनी प्राप्त केल्या. आयवननं भरपूर खराब गोलंदाजी केली. 18 धावा त्याने खर्च केल्या. गॅटेन मानकर एक मोठं नाव होतं परंतु नावाला शोभणारा खेळ त्याला करता आलेला नाही. त्याने 20 धावा खर्च केल्या आणि तदनंतर मिल्टननं देखील या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली. त्याने देखील 9 धावा एका षटकामध्ये खर्च केल्या. चला या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे आणि या ठिकाणी दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील याच परिसरातील एक नामवंत समालोचक अक्षयजी साटम सर आपल्याला जॉईंट होतील दुसऱ्या सत्रासाठी. रणजित कीनी विलास पाटील, रणजित कीनी विलास पाटील, जोडी ही जिगरी यारांची, जोडी ही जिगरी यारांची, जोडी ही जिगरी यारांची. रणजित कीनी आहे लाडाचा, रणजित कीनी आहे लाडाचा, जान हाय
पोराचा नक्षत्र गावाच्या आरके थँक्यू खूपच. कॅमेरामॅन शुभम. या ठिकाणी टॉस केला जातोय अष्टविनायक नायगाव विरुद्ध पांजूस्फोट पांजू या दोन संघामध्ये. अकबर अली यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय. खरं तर दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी कॉइन स्पिन करायचा आहे आणि ते टॉस जिंकलेला आहे अगोदर कोण बोललेलं? तर नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा कॉइन्स स्पिन केला जातोय. खरं तर कॉल कोण करेल सुरुवातीला? अष्टविनायक नायगाव संघाचा कॅप्टन कॉल करणार आहे आणि ते टॉस जिंकलेला आहे अष्टविनायक नायगाव संघाच्या कॅप्टनना. फक्त डिसिजन सांगायचं आणि लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय. फिल्डिंग स्वीकारलेला आहे पांजूस्फोट पांजू संघ. हडलक खरं तर टॉस हरलाय परंतु मॅच तुम्ही जिंकू शकता. चांगलं खेळ तुम्ही दाखवा. जाऊया आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी जर पाहिलं तर अक्षयजी साटम सर आपल्याला जॉईंट होतील. थोडेसे निराश दिसले गुलशन, परंतु मैदानावरती त्यांचा खेळ जरूर चांगला आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. थँक्यू निशांतजी पाटील, ज्यांचा आवाज आपण ऐकला. चांगला व्हॉइस. आणि या स्पर्धेकरता खास 3 दिवस रिझर्व ठेवले त्यांच्याकरता. पहिली पसंत या स्पर्धेच्या माध्यमातून, म्हणून हाच आवाज सातत्याने 3 दिवस तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि खास पारितोषिक लावले मिवान हितेंद्र राऊत उर्फ माया डॉलर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हॅट्रिक करता, विकेट हॅट्रिक करता वसई कोल्लीवाडा टीम करता 3 षटकार करता लावलेत. वसई कोल्लीवाडा आता बॅटिंग करतोय. अगोदर बॉलिंगला लावलं होतं, आता बॅटिंग करतायत. म्हणून आता बॅटिंग करणाऱ्या टीमलाच वसई कोल्लीवाडा करता 3 षटकार मारा. मिवान हितेंद्र राऊत उर्फ माया मॅन फ्रॉम पांजू यांच्याकडून सलग 3 षटकार करता असतील 500. वेलकम हितेंद्र, आपलं देखील हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने, देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. रॉनियल आणि क्रिसिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग मार्क वरती नेहमीच सुरुवातीचं पहिलं षटक ज्याने अधिराज्य गाजवलंय असा विशाल कोहली बॉलिंग मार्क वरती आलाय. याच मैदानावर एक रेकॉर्ड ब्रेक झाला होता. एकाच दिवशी एकविरा नावाने 3 संघ मेगा फायनल मध्ये आले होते. नंबर 1 एकविरा नायगावच्या नावावर राहिला, नंबर 2 एकविरा नायगाव, नंबर 3 40 प्लस एकविरा नायगाव असं आपण पाहिलं होता. तो टेनिस बॉल क्रिकेट मधला एक वेगळा रेकॉर्ड आहे या टीमच्या नावावर. आणि नेहमीच या ग्राउंड वरचा दादा संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जाते, पण तो एका साइडला आहे. मोठ्या धावसंख्या नेहमी ज्याने चेस केलंय वसई कोल्लीवाडा. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती पहिला वार, चेंडू सीमारेषी पार आणि पहिल्या बॉल वरती येते पहिला दर्जेदार षटकार. बिग हिट. होते चर्चा ही दादाची आजूबाजूच्या गावात, होते चर्चा ही दादाची आजूबाजूच्या गावात. लई दरारा आहे रणजितकिनी दादाच्या नावात, लई दरारा आहे हर्षद पाटील दादाच्या नावात, लई दरारा आहे रणजितकिनी दादाच्या नावात. थँक्यू. म्हणून वसई कोल्लीवाडा संघ चोकोबार ग्रुप मध्ये पाहिलं होतं, अधिराज्य गाजवलं होतं. एकविरा नायगाव विरुद्ध नेहमीच ही जी फाईट आहे ना, ही रायव्हलरी आहे. जशी आपण चेन्नई मुंबई इंडियन्स किंवा आरसीबी मुंबई पाहतो ना, आरसीबी केकेआर, तशी रायव्हलरी आहे नेहमीच राहिले. कधी कधी एकविरा नायगाव वर्सेस पांजूसूट पांजू असा मॅच देखील अनेक वेळा टफ होताना पाहिलाय. ही रायव्हलरी आहे खऱ्या अर्थाने या ग्राउंडची.
म्हणून हे संघ खास आहेत. या परिसरातील या पंचकृषीतील नाव लौकिक करणारे हे संघ आहेत. यज्ञेश गोदावरीकर यांचं आगमन होतंय. भरपूर मेहनत त्यांचं नेहमीच दीपेश दिंडेकर यांच्या खांद्याला खांदा देऊन चांगलं आयोजन करतात. आणि वकारभाई नेहमीच या स्पर्धेला जे काय हवं ना ते त्यांच्याकडून नेहमीच असते आणि चांगला सल्ला ते नेहमी देत असतात. पुढचा बॉल आणखीन एक चेंडूला उडवलंय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषी पार. नायगाव कोलीवाडा चषकातील आणखीन एक असरदार दमदार दर्जेदार षटकार. ठाण गो आय तुझी करीन मी पाल. त्यांनी जे पारितोषिक लावलंय ना त्याच्या जवळ आलाय बॅटर. सलग 3 षटकार ठोका आणि मिवान हितेंद्र राऊत पांजू यांच्याकडून असणार आहे. सलगचे 3 षटकार करता 500 रुपयाचं पारितोषिक. 2 आल्यात, तिसरा येईल का? आणि यंदाच्या हंगामामध्ये पाहिलं तर रोनियल सारख्या बॅटरला प्रमोट केलंय. नेहमी आपण बघतो ओपनिंगला क्रिसिल, फ्रँकी बाट्या किंवा इतर आपण पाहिलेत नवनवीन खेळाडू असतात, पण तो आज संधी दिले रॉनियलला आणि त्याचा फायदा त्याने उचललाय. हॅट्रिकची संधी आहे. षटकाराची हॅट्रिक लगावली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. थोडासा लांब ठेवला होता. हाफ ट्रॅकर चेंडू होता. आडव्या बॅटने अगोदरच ब्लाइंड झाले होते स्वतःच आणि हा ब्लाइंड स्ट्रोक होता. 1 धाव येते. धावपळक 13 धावा. पांजू संघ देखील इथे जॉईन झालाय. त्याही संघाचं करूया हार्दिक स्वागत. आणि त्यांचे कट्टर समर्थक देखील असतील, सपोर्टर. खास मला वाटतंय विकास भोईर, चेतन नाईक दिसतात आज सकाळपासून इकडेच आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. नायगाव कोलीवाडा चषक आपण बघतोय. टेनिस क्रिकेटचा हा थरार, भव्य दिव्य ही स्पर्धा. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने स्वीप करायचं होतं आणि एका टप्प्याच्या साह्याने सरळ चेंडू निघून जात आहे. 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. आणि इकडे घेते चौकार. रूपान देखना चिकना चिकना पोरगा पैसल हाय. आणि दाखवून दिले या गाण्यामध्ये भरपूर काही क्रिकेटर करता प्रेम. बॅकफूट पंच स्लॅश केलाय. कव्हर पॉइंटच्या अगदी मधोमध चेंडू सरळ निघून जातो डीपला आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. ज्या अनुषंगाने बॅटिंग केली होती एकविरा नायगावने, आयवानवरती तुटून पडले होते आणि तेच सूड घेतला जातोय या पहिल्या ओव्हर मध्ये. विशाल कोळीवरती आक्रमण केले. 4 बॉल आणि त्यानंतर हा 5वा बॉल. 2 धावा येत आहेत म्हणजे 5 बॉल मध्ये 19 धावा. म्हणून मोठमोठ्या संघाला खास करून आपण पाहिलं तर वसई कोलीवाडामध्ये जी स्पर्धा होती वसई कोलीवाड्याची, त्या ठिकाणी मात्र टेंबिवली संघाला पराभव केलं होतं 1 साइड. यावेळी चांगला फटका, पुलचा फटका, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल सिक्सर. 6 धावेने धावपळक वेगाने पुढे येत आहेत. 25 धावा, काम 25, 1 ओव्हर. खूण दिले की 1 षटकार मारून दाखवायला सांगितलं होतं डीजेनी. इथे जवळजवळ 3 षटकार आल्यात. 25 धावा. काय बॅटिंग होते आणि काय कॅमेरा वर्क पाहायला मिळतोय टीसीपीच्या माध्यमातून. टीसीपी लाईव्हला आपण सबस्क्राईब करा आणि नक्कीच कॉमेंट्स करा. येणाऱ्या ज्या स्पर्धा आहेत ना त्या पहिल्या तुमच्या स्क्रीनवरती. क्लिंटन नातो यांचा आज वाढदिवस आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. क्लिंटन, तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. मॅचचा आनंद घेतात. आमचे जवळचे मित्र आहेत स्वप्नील मोरे, आमच्यापर्यंत ही माहिती देत आहेत. अजून आहेत
सर्वांचं हार्दिक स्वागत. समोरच्या दिशेने खेळलाय, शोधून काढले फिल्डरला आणि त्या ठिकाणी फिल्डर आहे मिस्टर शैलू. चांगला झेल कॅरी केलाय. पहिला विकेट 25 वरती. वर्षाची परंपरा चालवणारा हा संघ 40 वर्ष जुना, त्याहून अधिक वर्ष आपण पाहिलं तर एकविरा नायगाव संघ जुना जाणता संघ आहे. हे टायटल सॉन्ग त्यांच्याकरता डेडिकेट केलं होतं डीजे भाईने. एंड साइड आउट. जॅक्सन आलाय मैदानाच्या आतमध्ये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. तीन षटकार ठोकले तर ए स्टार ग्रुप कडून असणार आहे जॅक्सनला 500 रुपये. हर्षल महाराज यांचं आगमन झाल्याने इथून मला वाटते काहीतरी जादू पाहायला मिळू शकते. वेलकम हर्षल महाराज, आपण यायचं आमच्या अतिथी कक्षामध्ये. मुख्य व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. हर्षल महाराज आले, मला वाटते आल्या आल्या काहीतरी घडेल का. हर्षल महाराज आले आणि तेव्हा विकेट गेला नाही, असं होत नाही. स्वॅग से स्वागत. वेलकम हर्षल महाराज. विकेट डाऊन. वाल्मिकी क्रीडांगणामध्ये क्रिकेटचे सामने रंगतात. बॅट बॉल म्हणतात कुणी याला, कुणी चेंडू फळी ही म्हणतात. एकविरा संघाचे एक खेळाडू हाकेला एका जमतात. क्रिकेट असो की समाज कार्य मदतीला पटकन धावतात. योगेश भाऊ आधार स्तंभ, आशिष त्याला साथ हाय. निमी संजय रुपेश प्रमेश डायगोची क्या बात हाय. सचिन मनी जितेश आकाशवर संघाचा विश्वास हाय. लोचन जयेश कैलास मंगेशने रे. पहिल्या ओव्हरला 25 धावा आणि त्यानंतर संचितने केलंय आपलं नाव वंचित. कॅप्टन कोल म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते असा हा गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला फटका खेळायचा होता. स्ट्रेट खेळलाय. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट असता तर क्वेश्चन विचारला असतं पंचांना, परंतु एक धाव चिकी सिंगल वेगाने कंप्लीट केलंय. धावफलक सिंगलने पुढे येईल. 28च्या घरामध्ये 4 बॉल 28 धावा. पहिल्या ओव्हरला 25 धावा आणि या ओव्हर मध्ये 2 विकेट 3 धावा 4 बॉल. ही खासियत आहे संचितची आणि काय फॉर्म मध्ये आहे. चंद्रपाड्याच्या ग्राउंड वरती देखील अधिराज्य गाजवलं होतं या खेळाडूने. सातत्याने कन्सिस्टन्सी राहिले. नागेश काका मैदानावरती. कोण विसरेल संचितचा तो स्पेल. अप्रतिम गोलंदाजी केली. जिथे तो मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला होता ती मॅच विनिंग गोलंदाजी. म्हणून चांगल्या फॉर्म मध्ये आहे, परंतु स्ट्राईकला आहे क्रिसिल.
आउटसाइड ऑफ स्टॅम्प रुपेश मेस्त्री सर आमच्यापर्यंत इशारा करतात व्हाईट बॉलचा. क्रिसिलची बॅटिंग आपण पाहिली होती टिवरीच्या दीपेश फाउंडेशन च्या त्या स्पर्धेमध्ये धुव्वाधार बॅटिंग केली होती. 43 धावा त्या इनिंग मध्ये पाहिल्या होत्या आणि नेहमीच आपण पाहिले क्रिसिलला मिनी मॅकमिलन म्हटलं जाते या संघाचा. हेलिकॉप्टर फटका आणि जबरदस्त कॅच. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच असंच म्हणावं लागेल. मला हरवायची बातच सोडा पाटील वाड्यावर येऊन बघा. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतो या चेंडूला ऑफ स्टंपवर पिचिंग केला. हेलिकॉप्टर फटका खेळला होता, व्यवस्थित लँड झाला नाही, पॉवर कमी पडले आणि तोकडा झेल होता, खाली होता. शैलेंद्र धावता झेल टीप मधून जवळजवळ 7-8 पावलांचा स्टार्ट घेतला. स्टार्ट लवकर घेतला म्हणून हा कॅच कॅरी झालाय. खाली झेल होता आणि खाली झोकून दिलं होतं स्वतःला. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहतोय. अप्रतिम कॅच. व्हॉट अ कॅच. ब्रिलियंट. बेस्ट फिल्डरचा किताब मिळाला होता. जवळजवळ 8 कॅच घेतले होते त्या स्पर्धेमध्ये आणि इकडे देखील आता 2 कॅच त्याच्या नावावर आहेत. म्हणून शैलू एक बेस्ट फिल्डर भरवशाचा. अगोदर आपण पाहिलं तर एस्टॅनच्या मागेच नेहमी, परंतु आता रुपेश आहे एस्टॅनच्या मागे, तर शैलू आपल्याला लॉंग ऑनला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. आज आश्चर्य वाटते की सालोमन सारखा खेळाडू या ठिकाणी बसलाय 12वा प्रतिनिधी म्हणून. हा बॉल नक्कीच पाहिला जाईल. पंचांकडून तर इशारा आलाय नो बॉल. हाईट इज अ फॅक्टर. कंपरेपेक्षा वरती आणि येणारा बॉल फ्री हिटचा बॉल. 1+1 2 धावा येत आहेत. हर्षल महाराज आल्या आल्या लगेच 3 विकेट गेले. अगोदर 25 धावा होत्या. म्हणजेच नक्कीच काहीतरी या मैदानावर जादू आहे. परंतु आता नो बॉल आलाय आणि नो बॉलच्या साह्यानेच येणारा बॉल फ्री हिट 30 धावा. 5 बॉल येणारे बॉल 19 पाहिजेत 37. रॉक स्ट्राईकला आहे. फील्डच्या बॉल वरती काय करेल. बॅटची एज लागले परंतु फ्री हिट वरती तुम्ही आउट होऊ शकत नाही. एक जीवनदान मिळेल. काय गोलंदाजी केले. एक रन आला होता धावून. या गोष्टी माहिती आहेत पंचांना देखील, कारण की दोन्ही जे अंपायर आहेत ना, खास करून रुपेश मेस्त्री सर, लेदर क्रिकेटचा अनुभव आहे. सुमित डेकले यांच्या जोडीला खेळून आपण पाहिलंय. तिथून सुमित डेकले जोडीला क्लासमेट आहेत म्हणून अनुभव आहे. लेदर क्रिकेटच्या सातत्याने अंपायरिंग करतायत. आज खऱ्या अर्थाने खूप बिझी शेड्यूल असतो त्यांचा, परंतु मॉन्टी सरांच्या विनंतीस मान देऊन इथपर्यंत ते आल्यात. 18 बॉल मध्ये पाहिजेत 37 धावा. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. वसई कोळीवाडा 37 नीड्स टू विन इन 18 बॉल्स. घेऊया एक डीजे ब्रेक. छापा काटा उडवला त्यात मी झालंय पगा. छापा काटा उडवला त्यात मी झालंय पगा. मला हरवायची बातच सोडाना पाटील वाड्यावर येऊन बघा. मला हरवायची बातच सोडाना पाटील वाड्यावर येऊन बघा. हरवायचं सोडाना पाटील वाड्यावर येऊन बघा. बालराव दादाला हरवायचं सोडाना पाटील वाड्यावर येऊन बघा. क्या बात आहे. आमच्या किल्लार जोडीचा नाटू. थँक्यू डीजे. चांगले गीत वाजवलं जाते आणि इथे टायमिंग नुसार सिच्युएशन नुसार सॉन्ग डेडिकेट केलं जात आहे. डीजे भाई
भरपूर बिझी आहेत आमचे डीजे भाई देखील. सकाळी इकडे, संध्याकाळी पुन्हा एकदा ऑर्डर वेगळी. निमेश चांदणे आहे, नायगाव एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय आणि इथे मात्र एक्स्ट्रा धाव येते. सलग 3 षटकार ठोका. मिवाण, हितेंद्र राऊत, मायाभाई यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. टोटल रन झाल्यात आतापर्यंत 31, पाहिजे आहेत 36. दोन्ही टीमच्या मध्ये आकडा आलाय ना तो 36चा 18 बॉल मध्ये. बरोबर आहे स्कोर. एक नक्कीच आमच्याकडून चुकी झाली होती. स्कोरर आमचे माहिती देत आहेत 33 धावा. बघतो वसई कोलीवाड्याचं किती लक्ष आहे या मॅच मध्ये. हेलिकॉप्टर उडवायचं होतं आणि शोधून काढलेलं होतं कव्हर पॉइंटच्या फिल्डरला, खास करून कव्हरला 30 सर्कलच्या आतमध्ये. व्यवस्थित हेलिकॉप्टर उडवू शकले नाहीत. एकच धाव येईल. धावपळक 34. 42 धावसंख्येची इनिंग बिल्ड केली होती रुपेश कोळीने याच पहिल्या इनिंग मध्ये. निमेश चांदणे विजय जुना जाणता खेळाडू आहे, परंतु आज खूप दिवसाने विजयला आपण पाहतोय. यावेळी एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हर्षल महाराजांनी कानमंत्र दिला होता तसाच चेंडू गेला आणि पाहता पाहता काय घडते, तिसरी धाव देखील कंप्लीट. हातामध्ये चेंडू ठेवाल तर या प्रकारचा नक्कीच बेनिफिट बॅटिंग करणाऱ्या टीमला राहील. जेव्हा जेव्हा चेंडू हातामध्ये राहिलाय तेव्हा तेव्हा फायदा उचलला या खेळाडूंनी आणि आतापर्यंत तेच दृश्य घडले. जिथे 1 धाव असते तिथे 3 धावा येतात, जिथे 2 धावा होत्या तिथे 3 धावा येतात. धावफलक 3 ने पुढे आलाय. टोटल धावसंख्या आहे 37 धावा, 37 रन्स. पाहिजे 30. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स वेळेवरती पाणी जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा तेव्हा पाणी मागा. उन्हाची तीव्रता जास्त आहे आणि खास करून स्टॅमिना देखील तुमचा बिल्ड राहील. पाणी सर्व घटकांमध्ये आवश्यकता आहे. सिच्युएशन नुसार वापर त्याचा करा. आणि या स्पर्धेत आपण तेच बघतोय, जेव्हा पाणी लागेल तेव्हा आयोजक पाणी देतात. आणि जे जे प्रोटीनयुक्त आहार आहेत ना ते तुम्ही नक्कीच घेत राहा. फ्रूटचा जास्त वापर करा, ज्यूस जास्त प्या, पाणी प्या आणि आपले एनर्जी मेंटेन ठेवा हेच सांगेन. आणि सकाळी थोडासा वॉर्मअप व्यायाम देखील करत जा, जेणेकरून तितका थकवा जाणवणार नाही. एक क्रिकेटरने फार या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं. स्ट्रेचिंग फार महत्वाचे आहे. स्ट्रेच करत राहा जेणेकरून बॅक पेन, शोल्डर इंजरी, नी पेन कमी प्रमाणामध्ये पाहिलंय. ज्याला लॉंग टर्म क्रिकेट खेळायचं ना तो खेळाडू हे सर्व रूल्स या गोष्टी फॉलो करत असतो. 37 धावा, 3 विकेट, 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 बॉल मध्ये 30 धावा, म्हणजे प्रत्येक बॉल वरती 2 धावा. आणि वसई कोलीवाडा संघाकडे फ्रँकी देखील आहे. आज फ्रँकी सध्या दिसला नाही, परंतु त्या खेळाडूची चर्चा राहिले नेहमीच या संघामध्ये. फुलटॉस बॉल रॉकने खेळलाय, रॉकिंग षटकार, 6 धावा. पर्सनॅलिटी ही हाय दमदार, स्वभाव भारी लय दिलदार. पर्सनॅलिटी ही हाय दमदार, स्वभाव भारी लय दिलदार. नजरेत करून फुलटॉस बॉल. थँक्यू डीजे. आणि फुलटॉस बॉल वरती फुल टोल वसूलच केलाय. आक्रमण केलंय, रॉकनी खेचलाय, रॉकिंग षटकार. 14 मध्ये पाहिजे आहेत 24. म्हणून पर्सनॅलिटी कडे जाऊ नका हेच डीजे देखील सांगतोय. छोटा पॅक बडा धमाका आहे. धूमधडाका सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. जॅक्सन लवकर आउट झाला. चेंडू द्यायचाय, जुना चेंडू. आणि अगोदर देखील उल्लेख केलाय या स्पर्धेमध्ये सिच्युएशन नुसार चेंडू दिला जाईल. जर जुने चेंडू समाप्त झाले ना तर त्या क्षणाला तुम्हाला नवीन चेंडू देखील दिला जाईल आणि तो ऍक्सेप्ट करायचा आहे प्रत्येक संघाने.
जर आयोजकांकडे जुने चेंडू संपले तर तुम्हाला त्या क्षणाला नवीन चेंडू देखील देण्यात येईल. आयोजकांनी याची दखल देखील घेतली. दीपेश दिंडेकर यांनी तीच माहिती पुरवली सकाळपासून. 14 बॉल मध्ये पाहिजे 24 धावा. आकडा जर विचार केला तर 10चा फरक जाणवतोय, परंतु 43 वरती 3 विकेट. वसई कोलीवाडा 70-80 धावा देखील मी पाहिले चेस केल्यात या संघाने नेहमीच, आणि 91 धावेचं भलं मोठं टार्गेट तिवरीच्या ग्राउंड वरती ठेवलं होतं. खास टेंबिवली संघाला पाणी पाजलं होतं असा हा संघ आहे. 2 वेळा पराभव केले त्या संघाला, आणि काल टेंबिवली संघाने नाईटच्या स्पर्धेत बाजी मारली. इथे काय घडतंय, कॅच कॅरी केलाय, रॉकला परतावा लागेल निमेश चांदणे, म्हणूनच याकरता ओळखला जातो. विकेट टेकर गोलंदाज आहे. एक षटकार बसला, लगेच माइंडचा वापर, विकेट डाऊन. पुढचा कारच पडतोय रे, अरे VIP नंबरच्या गाडीत बसून आमचा भाऊ आलाय रे, VIP नंबरच्या गाडीत बसून आमचा भाऊ आलाय रे. मैदानाच्या आतमध्ये आलाय नवीन बॅटर अँब्रोज. 13 बॉल 24 ची गरज. जबरदस्त मॅच. आज या कलरची जर्सी पांजू संघाचा देखील सिमिलर कलर पाहायला मिळतोय. वसई कोलीवाडा आणि पांजू थोडा लुक सेम दिसतोय, फरक भरपूर आहे टीम मध्ये देखील आणि कलर मध्ये देखील. प्रत्येक टीमची एक वेगळी खासियत आहे. मग आजचा हा पाय ना तो जबरदस्त. सर्व संघ एकापेक्षा एक सुपर से भी ऊपर ही टुर्नामेंट राहिले. पुढचा बॉल. हो काय चेंडू होता, शरीरावर भेद घेतलाय आणि सरळ लेग बाईटची एक धाव. हाईटचा मसला होता आणि तेच पाहिलं तर इम्पॅक्ट हाईट जास्त होती, तेच पंच इशारा करतात. एक धाव येते लेग बाईटची. येणारे 12 बॉल 23 ची गरज. 44 धावा 4 विकेट 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 12 बॉल 23 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. हे समाजसेवक माणूस भला मनान आहे साधा, अरे समाजसेवक माणूस भला मनान आहे साधा. आहे फेमस जुचंद्र गावाचा रणजित किनी दादा, आहे फेमस जुचंद्र गावाचा रणजित किनी दादा, आहे फेमस जुचंद्र गावाचा आमचा रणजित किनी दादा, आहे फेमस जुचंद्र गावाचा आमचा रणजित किनी दादा. ऑन स्क्रीन वरती ग्राफ बघू शकता आणि हा ग्राफ दाखवला जातोय. कंपॅरिझन तुलना केली ना तर ऑरेंज सिग्नल आहे तो एकविरा नायगाव टीमचं, आणि जो ब्लू लाईन आहे ना ती आहे वसई कोलीवाड्याची. पहिल्या ओव्हर मध्ये वरती राहिला तो म्हणजे वसई कोलीवाडा, आणि सर्व अपडेट ऑन स्क्रीन TCP वरती पाहायला मिळतोय. क्लिअरिटी का बिग बॉस TCP लाईव्ह, आणि जबरदस्त आज 2K क्लिअरिटी आहे. की तसं जर जितकी पॉवर चांगली ना तितकी क्लिअरिटी चांगली असते. सध्याच्या घडीला हा चेंडू निर्धाव जातोय. येणारे 11 बॉल 23 ची गरज. काउंट डाऊनला आता सुरुवात झाली आणि इथून आता थ्रिलर टाइम ऑन होईल. इथून रोमहर्षकपणा वाढेल. एखादा डॉट बॉल एकवीर नायगावचे होप्स वाढवेल, एखादा चौकार षटकार मॅचची लगेच हवा काढेल. वसई कोलीवाडा वर्सेस एकवीरा नायगाव हा मॅच बघतोय. 11 बॉल 23 ची गरज. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, थोडासा अँगल निर्माण केलाय आणि व्हाईट बॉलचा सिग्नल. लेग कटर बाहेर जास्त निघतोय आणि तेच पाहिलं गेलं. एक एक्स्ट्रा धाव येते. व्हाईट बॉल इथे खटकला जाईल. यावेळी मात्र चांगला फटका आहे. कव्हरच्या वरून केला एक डीप कव्हरला चेंडू नाचवतोय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जाते. पाहता पाहता शर्यत लागले आणि चांगला स्टॉप केलाय गणेशने या चेंडूला. टोटल या पळून पूर्ण केल्यात 4 धावा.
म्हणजेच एफर्ट जे लावले होते ना ते कमी पडले असंच म्हणावं लागेल. काय स्टॅमिना आहे दोन्ही बॅटरचा, काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. धावून काढलेला या स्पर्धेतला पहिला चौकार आणि अमरोजच्या नावावरच राहील. 49 धावा, 4 विकेट, 3.2 चेंडू, 10 बॉल 18 ची गरज. 10 आकडा म्हटला तर भारतरत्न सचिन तेंडुलकर सरांचा आणि 18 नंबर म्हटला तर विराट कोहली. दोघांचे भरपूर चाहते फॅन, दोघांच्या नावावर रेकॉर्ड आहेत आणि तोच आकडा येतोय. 10-18, 10 बॉल 18 ची गरज. 50-50 बॅटल आहे. अजूनही मॅच कोणाच्याही बाजूने नाही, दोन्ही संघाच्या बाजूने मॅच आहे. मॅच ऑन आहे. 10-18. हाफ ट्रॅकर इथे सॉफ्ट डिसमिसल होईल का, तर नाही. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. इथून काय घडते, पुन्हा एकदा एफर्ट्स थोडेसे लेझी दिसलेत, हेच म्हणावं लागेल. संचितनी बॉल घ्यावा की रुपेशनी बॉल घ्यावा, कॉलिंग नसली ना तर अशा प्रकारचा 2 धावेचा बेनिफिट बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळते. आणि येणारे बॉल आहेत 9-9 मध्ये पाहिजेत. 16 धावा, 51 धावा, 4 विकेट. एकविरा नायगाव स्ट्रगल करतो या मॅच मध्ये. स्ट्रगल राहिलाय वसई कोलीवाड्याचा देखील, परंतु जर खेळपट्टीचा विचार केला तर बॅटिंग करता 70% जास्त योगदान आहे या खेळपट्टीवर. कधीही केव्हाही कोणत्याही क्षणी अमरोज षटकार ठोकू शकतो, ही या खेळाडूची खासियत आहे. परंतु नेहमी कमबॅक करून देणारा खेळाडू तो म्हणजे संचित आहे, ज्याने आपलं नाव वंचित केले. असा हा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. कॅप्टन कूल आहे, कूल राहावं लागेल, शार्प माइंडने गोलंदाजी करावी लागेल आणि बॅटरला इथे कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल. 9 बॉल मध्ये 16 ची गरज. पुढचा बॉल, बॅटची एज, आउटसाइड एज आणि इथे 1-2. स्ट्रगलिंग कॅच, जगलिंग कॅच. इथे मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅरी केलाय. विकेट डाऊन. 8 बॉल 16 ची गरज. साऱ्या जगात क्रिकेट विश्वात, साऱ्या जगात क्रिकेट विश्वात रायगड जिल्ह्याची आहे हवा. रायगड जिल्ह्याची आहे हवा. कित्येक क्रिकेटपटू झाले महान, आता आले जिगरबाज युवा. कित्येक क्रिकेटपटू झाले महान, आता आले जिगरबाज युवा. थँक्यू. अनेक क्रिकेटर होऊन गेले, आता जिगरबाज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अजय आलाय. अजय आपण बघतोय एका साईडला जर विचार केला ना तर गॅटिंग मानकर सारखा खेळाडू देखील आहे खेम्यामध्ये. आणखीन चांगले चांगले खेळाडू आहेत, भरोसा दाखवलाय मिस्टर अजय वरती. अजय देखील एक घातक प्लेअर आहे आणि नॉन स्ट्रायकिंगला जो विजय आहे ना, त्यांनी अनेक पावसाळे गाजवल्यात, अनेक उन्हाळे गाजवल्यात. टेनिस क्रिकेट गाजवणारा खेळाडू. हे 2 खेळाडू आहे, अजय विजयची जोडी आणि संचित आपलं नाव वंचित करतोय. येणारे बॉल 8 मध्ये 16 ची गरज. म्हणजे प्रत्येक बॉल वरती 2 धावा घ्यावे लागतील. पुढचा बॉल आल्या आल्या अजयने हुक केलाय, फटका फसलाय. निमेश सांदणे त्याच्याकडून अशा चुका पाहिल्या नाहीत, परंतु होते कधी कधी असं. आणि यावेळी कुछ तो गडबड है, हेच म्हणावं लागेल. कॅच छुटा दिल तुटा. 2 धावा, धावपळक पुढे येईल. 2 या धावसंख्येने टोटल धावसंख्या आहे 53 धावा. पाहू शकता आला होता निमेश. इझी कॅच घेण्याच्या नादामध्ये थोडस संतुलन बिघडलं आणि इथे मात्र 2 धावांचा बेनिफिट बॅटिंग करणाऱ्या टीमला. 7-14 हे मॅचचं समीकरण. पुढचा बॉल, कॅच सुटला आणि ते लांब लचक ठोकलाय. हाय अँड हँडसम ह्यूज इट मॅक्सिमम षटकार. दिसाया भारी है त्याचा विषय बनलाय कारण की कॅच सुटलाय आणि खर्चा देखील आलाय. 6 बॉल 8. म्हणून एक कॅच क्रिकेट मध्ये फार महत्वाचा आहे. आता हा मॅच जर कोण जिंकू शकतं तर हर्षल महाराजच. 6 बॉल 8 ची गरज. अजूनही मॅच संपलेला नाहीये. टेनिस बॉल क्रिकेटचा फेवरेट आकडा आहे
पहिले 3 बॉल जर गोलंदाजी करणाऱ्या संघाने डॉट आणि विकेट वरती फोकस केलं तर मॅच घेऊन देखील जाऊ शकतो. आणि पहिल्या 3 बॉल वरती एखादा मोठा फटका किंवा सिंगल डबल जरी आले ना तरी वसई कोलीवाड्याच्या बाजूने मॅच जिंकू शकतो. अजूनही मॅच बनलाय, खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विजय आहे. अजयने षटकार ठोकलाय, आता विजयची बारी आहे. क्लिंटन यांच्याकडून पारितोषिक लावले. वसई कोलीवाडा संघ जर ही मॅच जिंकले तर नक्कीच बर्थडेची पार्टी त्यांना आज देण्यात येईल. सहा बॉल 8. मॅच टफ आहे, अजूनही मॅच बॅलेन्स आहे. बघूया बॉलिंग मार्क वरती आलाय मिस्टर असलम. असलमला फार खेळाडूंनी पाहिलं नसेल, परंतु एक विकेट टेकर गोलंदाज आहे, स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून त्याची ख्याती आहे. आणि एका साइडला विजय आहे. स्ट्रगल राहिलाय विजयचा देखील या मॅच मध्ये. 3 बॉल वरती 4 या धावसंख्येवरती खेळतोय आणि सिंगल डबलला प्राधान्य तो देतोय. आता प्राधान्य दिला जाणार नाही. जैसी गेन वैसी नसीहत, आ बैल मुझे मार. चेंडू गेलाय सीमारेषी पार. मॅचची हवा काढणारा हा येतोय षटकार. हातात धरून बॅट माराया शॉट, हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. कतार दुबई मुंबई पुन्हा गोवा इथ्यान गाजविला, रायगड ठाणा गाजविला. या बॉलरची लावतो वाट. भावेश पवार गोरसईवाला कसा मारतोय स्वीप शॉट. भावेश पवार गोरसईवाला बॉल शॉर्ट आर्म पुलचा फटका आणि वाट लावले विजयनी. या मॅचचे देखील या गोलंदाजाचे देखील 5 बॉल मध्ये 2 या धावसंख्येची गरज. काय मॅच इथे एकवीर नायगावच्या बाजूने येईल का की मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक. 5 बॉल 2 ची गरज. टार्गेट होतं 67 धावेचं. मी नेहमीच म्हटले वसई कोलीवाडा आहे ना हा मोठा धावांचा पाठलाग करणारा संघ आहे. पुन्हा एकदा कॅच होणं गरजेचं होतं, रनआउटची संधी. परंतु जेव्हा जेव्हा दिवस नसेल ना तर असा कॅच सुटतो, असा बॉल सुटतो. आणि पाहिले आपण सध्या एकविरा नायगाव या पिच वरती तरी नेहमी अधिराज्य गाजवले. कमी प्रमाणामध्ये 10 पैकी 8 मॅच जिंकलेला संघ आहे या ग्राउंड वरती. 1 रन कंपल्सरी आणि तो ती धाव अजयच्या बॅट मधून येईल. 1 रन. कॉंग्रॅच्युलेशन. वसई कोलीवाडा संघाने 67 धावा चेस केल्यात. 5 विकेटनी हे मॅच जिंकले. 3 चेंडू ठेवून ही मॅच जिंकले. अभिनंदन. अँड हार्ड लक टफ लक एकविरा नायगाव. वसई कोलीवाडा आपण देखील एका लाईनअप मध्ये यायचंय हँडशेक करण्याकरता, आणि एकविरा नायगाव आपण देखील एका लाईनअप मध्ये यायचंय. दीपेश दिंडेकर यांनी अगोदरच सूचना दिल्या की या स्पर्धेमध्ये काय हवं तर डिसिप्लिन.